नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण काळा किट्ट झालेला लोखंडी तवा, तोही एका फक्त हळदीद्वारे कसा साफ करायचा ते पाहणार आहोत। 1 चम्मच हळद वापरून तसेच टोमॅटो वापरून आज आपण हा तवा साफ करणार आहोत। सगळ्यात पहिले मी इथे बघा हा तवा घेतलेला आहे। तवा तुमच्या समोर आहे। खूप असा काळा किट्ट झालेला आहे। आता या तव्यावर आपल्याला सगळ्यात पहिले 1 चम्मच हळद घालून घ्यायची आहे। एक तवा घासण्यासाठी आपल्याला 1 चम्मच हळद ही पुरेशी आहे, म्हणून आपण इथे फक्त 1 चम्मच हळद हीच वापरणार आहोत। आता आपल्याला इथे लागणार आहे 1 अख्खं लिंबू। आता इथे बघा आपण लिंबूचा वापर करत आहोत, तर तुम्हाला माहीतच आहे लिंबू हे लोखंडाचं भांडं साफ करण्यासाठी खूप अशी मदत करते, किंवा लोखंडी भांडं ह्या लिंबामुळे खूप असं छान निघतं, म्हणून आपण इथे पूर्ण 1 लिंबू पिळून घेणार आहोत। लोखंडी तव्यावर लिंबूचा प्रभाव खूप असा छान पडणार आहे। तर 1 लिंबू पिळून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे साल आहे हे लोखंडी तवा घासण्यासाठी आपल्याला कामी पडणार आहे, म्हणून आपण हे बाजूला ठेवून घेऊया। आता इथे आपल्याला 1 टोमॅटो लागणार आहे। हे टोमॅटो खूप असं नरम आहे, म्हणून मी याला डायरेक्ट असं किसणीने किसूनच याच्यावर घेणार आहे। जर तुमच्याकडचं टोमॅटो कडक असेल किंवा थाळं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरून सुद्धा ते वापरू शकता। आता एकजीव असं टोमॅटो छान असं किसून झालं की आपल्याला हे मिश्रण एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पूर्ण तव्यावर आपल्याला लावून घ्यायचं आहे। पूर्ण तव्याला मिश्रण लावून झालं की आपल्याला आता काय करायचं, तर आपल्याला एक गॅस पेटवून घ्यायचा आहे। गॅस पेटवल्यानंतर आता आपल्याला हा तवा त्या गॅसवर ठेवून घ्यायचा आहे। आपण लोखंडी तवा घासण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग हे करत असतो, पण तुम्ही या प्रकारचा प्रयोग कधी केला का मला कमेंट करून कळवा। आणि हो, नक्की तुम्ही एक वेळा मी ज्या पद्धतीने तुम्हाला लोखंडी तवा साफ करण्यासाठी सांगत आहे त्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास मित्रमंडळीस शेअर करण्यास विसरू नका। तर इथे बघा मी गॅसवर हा ठेवलेला आहे। आता गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला त्याला छान अशा 1 ते 2 उकळी फुटू द्यायची आहे। इथे बघा आपल्या तव्याला छान अशी 1 ते 2 उकळी फुटलेली आहे। आता मी हा गॅस बंद करून घेणार आहे। बंद केल्यानंतर आपल्याला हा तवा थोडा वेळ असा थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आता एका चमच्याने आपल्याला याच्यावर असलेलं जेवढंही मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघा ज्या प्रकारे मी दाखवत आहे त्या प्रकारे सगळ्यात पहिले याला सगळं फिरून घेऊन पूर्ण तव्यावर आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रण काढून घेतल्यानंतर आता बघा आपल्याला हा तवा गॅसच्या खाली उतरून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा तवा थोडा असा थंड होऊ द्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण याला घासून घेऊया। आता मी सगळ्यात पहिले तुम्हाला थोडं असं ह्याच्यावरलं मिश्रण काढून दाखवते। तुमच्या लक्षात येईल की बराच तवा हा आपला फक्त 1 ते 2 उकळी आणून निघालेला आहे। आता आपण हा तवा घासून घेऊया। घासण्यासाठी मी बघा ताराची जी घासणी असते ते वापरणार आहे। सगळ्यात पहिले जे आपल्याजवळ मी लिंबूचं साल ठेवलेलं होतं त्याने याला थोडं असं घासून घेणार आहे। लिंबूच्या सालीने घासल्यानंतर आता आपल्याला ताराची जी घासणी आहे त्याने हा तवा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी तुम्हाला ताराच्या घासणीने हा तवा घासून दाखवत आहे। आपल्या लक्षात येईल की अगदी 1 ते 2 मिनटं आपण हा तवा असा फक्त घासल्याने याच्यावर असलेले काळे किट्ट झालेले असे जे डाग आहे ते निघून जातात। आपल्याला हा तवा स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे व नंतर जे काटा आहे ते सुद्धा आपल्याला याच प्रकारे घासून घ्यायचे आहे। आता इथे मी आपल्या घरी असलेला जो दिवाळीचा दिवा असतो त्या दिव्याने सुद्धा थोडं याला घासून घेणार आहे, जेणेकरून जे जिद्दी डाग आहे ते सुद्धा लवकरात लवकर निघून जातील। तर इथे बघा तवा घासल्यानंतर आपण पाण्याने याला धुवून घेऊया। आता तुम्ही बघू शकता पाण्याने धुतल्यानंतर हा तवा खूप असा छान निघालेला आहे। आता आपल्याकडे दिवाळीची जी दिवनाल असते किंवा दिवा असते त्या दिव्याने आपल्याला याला थोडं आणखी घासायचं आहे। त्याने काय होईल की राहिलेले डागसुद्धा थोडेफार निघून जातील। तसे याचे जे कठीण डाग आहे ते आपण 1-2 वेळा असाच प्रयोग केला तर ते सुद्धा निघून जातील। नक्की ट्राय करा। इथे बघू शकता या प्रकारेच आपल्याला पूर्ण तवा हा घासून घ्यायचा आहे। दिव्याने घासल्यानंतर याचा राहिलेला काळपटपणा हा सुद्धा निघून जातो। नक्की ट्राय करा। आता इथे छान आपण 1 वेळा हा तवा घासल्यानंतर धुवून घेऊया।
धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तवा हा खूप असा छान निघालेला आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.